माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। माझा महाराष्ट्राचं राजकारण दोन भागांमध्ये किती जास्त विभागलं गेलंय हे मागच्या 3-4 दिवसांमध्ये पाहायला मिळालं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तर राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी करायला सुरुवात केली आणि आपल्याला हे सुद्धा लक्षात येतंय की नेते कोणत्या मुद्द्यांवर पुढची निवडणूक लढवणार आहे। यात विरोधकांनी नेहमीप्रमाणेच जनतेशी संबंधित नसलेले मुद्दे वरती आणायला सुरुवात केली। उदाहरण म्हणून काल आणि परवा राज ठाकरेंसमेत महाविकास आघाडीचे नेते मतचोरीचा हिशोब मागायला महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेण्यासाठी थेट मंत्रालयात जाऊन पोहोचले। माध्यमांनी या घटनेला असं दाखवलं की देवेंद्र फडणवीसांची आणि संपूर्ण बीजेपीचीच आता काही खैर नाही। राज ठाकरे इतके कडक प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतायत की एस चोकलिंगम यांना घाम फुटलाय आणि लवकरच निवडणूक आयोगाची सत्यता सर्वांसमोर येणार आहे। पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी जे तर्क मांडलेत त्याविषयी मी वेगळा व्हिडिओ करणार आहे, पण थोडक्यात त्यांचं हेच म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीसांनी इतकी मोठी मतांची चोरी केली आहे की विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला 237 आणि बीजेपी या एकट्या पक्षाला 132 उमेदवार जिंकलेले पाहून संपूर्ण महाराष्ट्रात त्यावेळी सन्नाटा पसरलेला होता। आणि फक्त एवढंच नाही, तर बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला होता। त्यांनाही इतकी अपेक्षा नव्हती की आपले इतके जास्त उमेदवार निवडून येतील। राज ठाकरे 1988 मध्ये पहिल्यांदा भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले, म्हणजे तब्बल 37 वर्ष राजकारण करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे। सुरुवातीला ते शिवसेनेसाठी प्रचार करायचे, नंतर कौटुंबिक वादामुळे पक्षातून बाहेर पडून मनसे नावाचा दुसरा पक्ष सुरू केला आणि या पक्षाच्या पहिल्याच फेरीत 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 13 आमदार निवडून आणण्यात यश प्राप्त झालं। पण त्यानंतर या पक्षाला फक्त उतरती कळाच लागली आणि आज हे वक्तव्य ऐकल्यानंतर तर मला पूर्ण विश्वास बसलाय की राज ठाकरेंनी जे उमेदवार त्यावेळी निवडून आणले होते ते स्वकर्तृत्वावर नाही, तर अँटी उद्धव भावना आणि त्याच्या अगोदर नारायण राणेंनी पक्ष सोडणं या लाटेवर ते निवडून आले होते। आणि मी असं म्हणत नाही आहे की लाटेवर निवडून येणं काही पाप आहे किंवा चुकीचं आहे। स्वतः नरेंद्र मोदी अँटी काँग्रेसच्या लाटेवरच पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले आणि मग त्यानंतर मोदी नावाच्या लाटेवर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत तर बनवले गेले। पण पुढच्या 5 वर्षांमध्ये दोन्ही नेत्यांनी आपलं कर्तृत्व दाखवत लोकांच्या गरजा आणि भावना समजत त्यांच्यासाठी काम केलं आणि पुन्हा एकदा 2019ची निवडणूक जिंकवून दाखवली। आणि देवेंद्र फडणवीस तर शरद पवारांनंतर पहिले असे मुख्यमंत्री आहेत ज्याने आपल्या पक्षाला नेतृत्व देत 3 निवडणुकांमध्ये 100पेक्षा जास्त आमदार निवडून आणून दाखवले। आणि हीच जनतेची पल्स 2009 नंतर राज ठाकरेंना कधी पकडताच आली नाही, ज्यामुळे आज मतचोरीची बोंब मारावी लागते। राज ठाकरे ज्या 2024 विधानसभा निवडणुकांविषयी बोलत आश्चर्य प्रकट करतायत की जनतेने इतकी जास्त मतं फडणवीसांना दिलीच कशी। त्याने एकदा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांकडे पाहावं आणि अभ्यासावं की या भागांमध्ये बीजेपीने आपलं वर्चस्व कसं निर्माण केलं। दोन्ही भागांमध्ये SC/ST समाजाची लोकसंख्या 50% जास्त आहे, विशेष करून गडचिरोलीत जिथे वनवासी 38% जातात। त्यामुळे बीजेपी सारख्या शहरी भागात मजबूत मानल्या जाणाऱ्या पक्षाने हिंदुत्वाचा अजेंडा या जिल्ह्यांमध्ये जाऊन राबवणं इतकं सोपं नव्हतं। चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 6 विधानसभेच्या जागा आहेत, ज्यातलं चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी या 2 जागा सोडल्या तर इतर कुठल्याही जागेवर 2014 पूर्वी बीजेपीचं अस्तित्व हे नसल्या इतकंच होतं। पण आज 2024च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात बीजेपीने 5 जागा जिंकून दाखवल्यात। दुसऱ्या बाजूला गडचिरोलीत एकूण 3 विधानसभेच्या जागा आहेत, ज्यापैकी बीजेपीने 2014 पूर्वी गडचिरोली या एका मतदारसंघातच विजय मिळवला। संपूर्ण महाराष्ट्रात गडचिरोली हा एकच असा भाग आहे जिथे बीजेपीने अजूनही एक हाती वर्चस्व निर्माण केलं नाहीये। आणि एक खरा आणि मजबूत नेता तोच असतो जो कठीण भागांमध्ये जाऊन
जिंकण्याची अपेक्षा ठेवतो आणि त्यासाठी मेहनत करायला तयार असतो आणि देवेंद्र फडणवीस आज तेच करताना दिसत आहेत। काल भारतातली ब्रेकिंग न्यूज फडणवीसांनी गडचिरोलीतून दिली। माओवादी भूपती आणि 60 अन्य नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर शरण घेऊन शस्त्राचा त्याग केलं आणि फडणवीसांनी त्यांच्या हातात संविधानाची एक प्रत दिली। ज्यांना रेड कॉरिडॉर म्हणजे काय, नक्षलवादी म्हणजे काय आणि गडचिरोलीच्या घनदाट जंगलांमध्ये हे माओवादी काय करतात याची माहिती नसेल त्यांना कदाचित ही बातमी साधी वाटेल, पण ज्यांना नक्षलवाद्यांचा आतंक काय असतं याची ओळख आहे त्यांच्यासाठी ही बातमी भूपती शरण येणं म्हणजे पहलगामच्या आतंकवाद्यांना ठार करण्याइतकीच मोठी बातमी आहे। एकेकाळी रेड कॉरिडॉर ज्याला म्हटलं जायचं त्याचा नकाशा मी स्क्रीनवर लावेन। या भागांवर भूपतीसारखे नक्षलवादी स्वतंत्र भारतात अनभिषिक्त राजे असल्यासारखे राज्य करायचे। या भागांमधली बेकारी, बेरोजगारी, हत्या, अपहरण, वनवासींना मारणं या सर्व गोष्टींसाठी ही भूपतीसारखीच माणसं जबाबदार होती आणि हा भूपती तर माओवाद्यांचा कणा होता। कारण एखाद्या व्यक्तीला तुम्ही हातात बंदूक देऊन ती चालवण्यास त्याला शिकवू शकता, पण लेखणी आणि योग्य वेळेवर बुद्धी चालवणं हे प्रत्येकासाठी सोपं नसतं आणि हेच काम भूपती माओवाद्यांसाठी करायचा। आतंकवादी हल्ला करायचा असेल तर त्याचं नियोजन, कधी कुठे कोणाला मारायचं आहे याची सर्व रणनीती हा भूपती तयार करायचा। पण अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा यांच्या माओवाद्यांना एक एक करून सरळ गोळ्या घालायला सुरुवात केली तेव्हा हाच भूपती माओवाद्यांच्या बैठकीत त्यानेच लिहिलेलं पत्र वाचून दाखवतो की लोकांचं समर्थन आता आपल्या पाठीशी राहिलेलं नाही आहे, शरण जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे। आणि हे शब्द वाचताच त्याच्या माओवादी साथीदारांनी त्याला बैठकीतून काय जंगलातूनच हाकलवून बाहेर लावलं आणि तेव्हा कुठे 70 पेक्षा जास्त सैनिकांचा हत्यारा भूपती मुख्यमंत्र्यांसमोर शरण आला। त्याने पत्रात सांगितलेल्या एका ओळीवर जरा लक्ष द्या की जनतेचं समर्थन पहिल्यासारखं आपल्या पाठीशी राहिलं नाही आहे। म्हणजे सेना आल्यावर जे वनवासी माओवाद्यांना, नक्षलवाद्यांना कव्हर द्यायचे ते आता देत नाही आहेत। आणि का देत नाही आहेत? कारण त्यांच्यापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम फडणवीस सरकारने केलं। आणि मी असं म्हणत नाही आहे की गडचिरोलीमध्ये काहीतरी चमत्कार घडला आहे आणि सर्व काही नीट झालं आहे, अजिबात नाही। पण लोकांना ज्या मूलभूत सुखसुविधांची गरज होती ते नक्कीच पुरवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे। यात रोजगाराचा भाग सर्वात महत्त्वाचा आहे। देवेंद्र फडणवीसांनी तर गडचिरोलीसाठी विजन ठेवलं आहे की येत्या वर्षांमध्ये गडचिरोलीला सिटी ऑफ स्टील म्हणून ओळखलं जाईल। त्यासाठी लॉयड्स मेटलने 40,000 कोटींची गुंतवणूक करण्याचं वचन दिलं आणि नुकतंच त्याचं भूमिपूजनसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं। यासोबतच सूरजगड इस्पातने 10,000 कोटींच्या स्टील प्लांटची सुरुवात गडचिरोलीत केली आहे। याशिवाय JSW, सुमेध टूल्स, रश्मी मेटलर्जी इंडस्ट्रीज, हरिओम पाईप्स या अशा अनेक कंपन्या गडचिरोलीत आल्या आहेत जेणेकरून नक्षलवादाकडे जाणाऱ्या युवकांना रोजगार मिळेल। यासोबतच फडणवीस जिल्ह्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करतात आणि ज्यांच्यापर्यंत विकास पोहोचला नाही आहे त्यांच्यापर्यंत तो विकास पोहोचेल हे प्रत्यक्षात जाऊन सांगण्यासाठी संघाचे स्वयंसेवकसुद्धा आहेत। यासोबतच वनवासींना ख्रिश्चन धर्मात कन्वर्ट करण्यासाठी गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये जे मिशनरी फिरत आहेत त्यांना थांबवण्यासाठी वनवासी कल्याण आश्रम कार्यरत आहे। राज ठाकरे स्वप्नातही कल्पना करू शकत नाहीत अशा घनदाट जंगलामध्ये घुसून वनवासींना हिंदू धर्म त्यागण्यापासून हेच स्वयंसेवक वनवासी कल्याण आश्रमचे झटत असतात आणि या सर्वांच्याच प्रयत्नाने 2024 विधानसभा निवडणुकीसारखेच चकित करणारे परिणाम लागतात। कधी कधी ते इतके अनपेक्षित असतात की विश्वास बसत नाही, जे 2024ला झालं। आणि त्यामुळे तुम्हा सर्वांना मी गडचिरोलीचं उदाहरण दिलं जिथे BJP अजूनही मजबूत नाही आहे, पण आता 2024 ते 29 मध्ये त्या जिल्ह्यात जे BJP काम करणार आहे त्यावर कदाचित पुढची लोकसभा आणि जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभेच्या जागा जर BJP जिंकली तर राज ठाकरे पुन्हा पुढे येऊ शकतात की गडचिरोलीतही BJPने मतांची चोरी केली। कारण या 5 वर्षांमध्ये ज्या घडामोडी घडतील त्यावर राज ठाकरेंचं लक्ष नसणार आहे, जे मागच्या 5 वर्षांमध्येही नव्हतं। आणि मग परिणाम लागल्यावर
अनाकलनीय हे ट्विट करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही। तुम्ही आळशी असल्यामुळे समोरच्याचं यश खोटं वाटतं, कारण त्या यशामागची मेहनत तुम्हाला माहिती नसते आणि ते यश मिळवण्यासाठी तो समोरचा व्यक्ती रात्रंदिवस जितका झटलाय तितकं झटण्याची तुमची तयारीसुद्धा नसते। आणि अनेक लोकांना हे ऐकून आश्चर्य होईल की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या महाराष्ट्र राज्याचा पहिला मुख्यमंत्री ज्याने गडचिरोली या जिल्ह्यात एक रात्र व्यतीत केली असेल ते देवेंद्र फडणवीस आहेत। असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।